नमस्कार नाशिककर, हर हर महादेव. स्वागत आहे तुमचं नाशिक विथ शुभममध्ये. आजची आपली राईड खूप स्पेशल आहे, कारण आज मी तुम्हाला घेऊन चाललोय थेट इतिहासामध्ये, एका अशा गूढ आणि अद्भुत ठिकाणी जे 900 वर्षांनीही तितक्याच दिमाखात उभा आहे. ओळखा भाऊ, आम्ही कुठे चाललोय? चला तर मग माझ्यासोबत. आणि फायनली आपण पोचलोय आपल्या डेस्टिनेशन पाशी. लांबून बघा या मंदिराची भव्यता आणि त्याचं हे काळ्या पाषाणावरचं रूप पाहून डोळे थक्क होतात. चला या भव्य महाद्वारातून आपण आत प्रवेश करूया. हे मंदिर 11वे ते 12व्या शतकात यादव राज्यांच्या काळात बांधलं गेलंय. या दारात पाऊल ठेवताच आपल्याला थेट इतिहासामध्ये आल्यासारखं वाटतं. आत आल्यावर लांबून हे मंदिर बघा किती अद्भुत दिसतंय. हे आहे पंचायतन शैलीचं मंदिर. मध्यभागी महादेवांचं मुख्य मंदिर आहे आणि 4 कोपऱ्यांवर पार्वती माता, गणपती बाप्पा, सूर्यदेव आणि विष्णुदेवाचं छोटं मंदिर आहे. संपूर्ण मंदिर स्थानिक काळ्या बेसाल्ट दगडाने बनवलंय. आता आपण आलोय मंदिराच्या सर्वात पवित्र भागात, म्हणजेच गोंदेश्वर महादेवांच्या मुख्य गाभाऱ्यात. या शांततेत आणि इथल्या ऊर्जेत जी अनुभूती मिळते ना नाशिककरांनो, ती शब्दात सांगता येणार नाही. दर्शन घ्या. हर हर महादेव. मंदिरातून बाहेर आलो तर बघा कोण भेटलं. आपली छोटीशी खारुताई. इतिहासाच्या या साक्षीदारासोबत हिचीही इथे छान मैत्री झाली आहे. आणि शेवटी आपण आलोय या मंदिराच्या सर्वात सुंदर भागात, म्हणजे स्वर्ग मंडप. वर उघडा आकाश, सूर्यकिरण आणि खाली हे कोरीव खांब. जणू स्वर्ग आणि पृथ्वीचा मिलाफच. नाशिककरांनो, आपली आजची ही गोंदेश्वर मंदिराची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर सफरीसाठी फॉलो करा नाशिक विथ शुभमला. जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.